प्रत्येकाकडे मन आहे, हो ना? प्रत्येकाकडे मन आहे बेटा. आणि शरीर पण आहे, बरोबर आहे शरीर. ज्याही अवस्थेत आपण बसलेलो आहोत, जी अवस्था आपण धारण केलेली आहे, तर ती शरीर रूपीच आहे, बरोबर. आपल्याला दिसते आहे, हार्डवेअर पार्ट आहे, ठोस भाग आहे. आपण पण आपल्या शरीराला असं निरखू शकतो, पाहू शकतो की ही शरीरच आहे का, बरोबर. दिसतंय आपल्याला डोळ्यांनी. आरशात जरी आपण बघितलं तरी स्वतःचं रूप आपण पाहू शकतो, बरोबर. म्हणजेच काय आहे? रूप आहे, शरीर आहे. तर हा शरीर घटक. आता ज्या अवस्थेमध्ये आपण बसलेलो आहोत, तर अशी अवस्था कोण सांगितलं आहे कर म्हणून? सरांनी सूचना दिलेल्या आहे. पण शरीराने सांगितलं आहे का शरीर नीट ठेव म्हणून? कोणी सांगितलं आहे? माझे शब्द तुमच्यापर्यंत पोहोचले, कोणी ऐकलं? ऐकणारं कोणीतरी आहे, बरोबर. कान आहेत, बरोबर. आपल्याकडे पंच ज्ञानेंद्रिय आहेत. ज्ञान ग्रहण करतात ही ज्ञानेंद्रिये. मी जे शब्द सांगतो आहे ते कोणतं ज्ञानेंद्रिय ग्रहण करत आहे? कोणतं करत आहे? कान, बरोबर आहे. कानाद्वारे शब्द ग्रहण केली जातात, बरोबर. आतमध्ये ती पाठवली जातात. पण त्याच्यावर विचार कोण करतं? कोणीतरी आहे विचार करणारं, हो की नाही? फक्त कानापर्यंत आले आणि ते आपल्याला समजलं असं नाही होत, हो की नाही? फक्त ग्रहण केले जातात. ज्ञान ग्रहण केल्या जातं, त्यावर संश्लेषण, विश्लेषण, विचाराची पूर्ण प्रक्रिया, कोणते शब्द आहे, कोणत्या तीव्रतेचा आहे, त्याचा अर्थ काय आहे, कशाविषयी आहे, ही संबंध विचार प्रक्रिया ही मनाद्वारे होते. दुसरं तिसरं नाही, कोणताही घटक नाही. शरीराचे भाग, शरीरामधील ज्ञानेंद्रिये आणि मन, या दोन्हीच्या साह्याने ह्या संबंध गोष्टी घडून येतात. दुसरं तिसरं कोणीच नाही. मग सरांचे शब्द कानाद्वारे टिपल्या गेले आहे, ऐकल्या गेलेले आहे. सर कोणता विषय शिकवत आहे, सांगत आहे, मनाला जाणून घेऊया या विषयावर संवाद करत आहे, बरोबर. हे लक्षात येत आहे ना? म्हणजे विचाराची प्रक्रिया
जोही विचार होतो आहे तो मनात होतो आहे. बरोबर. कारण आपण लक्षात घेतो शब्दांना, त्याचा अर्थ लावत असतो. बरोबर. चांगले आहे, वाईट आहे, ते कसं समजतं? कोण समजून देतं आपल्याला? समोरची व्यक्ती एखादी चांगली बोलत आहे, कसं लक्षात येतं? जसेही शब्द असतात, मैत्रीचे म्हणा, प्रेमाचे म्हणा, द्वेषाचे म्हणा, दुःखाचे, ताणाचे, असे जेही काही शब्द आहे, तर असे हे शब्द कसे काय वाटायला लागतात? की हा दुःखजनक शब्द आहे. जसं की आपण म्हणतो ना, या शब्दाने खूप हर्ट झालं, म्हणजे हृदयाला खूप लागणारा होता. हे कोणी सांगितलं आपल्याला? हा शब्द खूप बोचणारा होता. कोणी सांगितलं? मनानेच सांगितलं, दुसरं कोणी नाही. बरोबर हो की नाही? एखाद्या शब्दाने आनंद होतो. कसा काय आनंद होतो? छान वाटतं मनाला. मनच विचार करतं. सुख देणारं त्यातून निदर्शनास येतं. बरोबर आहे. आपल्या चेहऱ्यावरती प्रसन्नता दिसते, आपल्याकडून हसू उमलतं. हे कसं काय होतं? कारण मनातच तसे विचार निर्माण होतात, मनातच तशी भावना निर्माण होते. हसणं, आनंद व्यक्त करणं ही मनाचीच प्रक्रिया आहे. ती शरीराद्वारे आपल्याला दाखवल्या जाते. बरोबर. आपण टीव्हीवर बघतो ना चित्र, तसंच हे माध्यम आहे शरीर, म्हणजे चित्र दाखवण्याचं. आपण एखाद्या मित्राला म्हणतो की आज खूप नाराज दिसतो आहे. कसं काय म्हटलं आपण? भावना टिपल्या गेल्यात चेहऱ्यावरून त्याच्या. हो ना? कारण रोजचा नेहमीचा आनंद नाही दिसत आहे, त्यापेक्षा वेगळा चेहरा दिसतो आहे. लगेच ओळखला आपण, नाही काहीतरी टेन्शन आहे. काहीतरी ताणदायक विचार झालेला आहे, गोष्ट घडलेली आहे, हे लगेच लक्षात येते आपल्या. बरं, हाही विचार केला, कोणी केला विचार? मनानेच केला दुसऱ्याबाबत. हो की नाही? कारण दुसरा तिसरा तर घटक नाही विचार करणारा. बरं, असंही करू आपण, एखादे दिवस आपण मन बाजूला काढूनही ठेवू. पण तसं करू शकतो का आपण? फक्त आणि फक्त जर शरीरच असेल आपल्याकडे तर काम भागेल का? नाही. एखादे दिवस आपण असं म्हटलं की एखाद्या बंद पेटीमध्ये मनाला टाकून देऊ, तसं करू शकतो आपण? नाही. किंवा शरीराला तिथे टाकून देऊ आणि मन जिथे आहोत ना आता तिथे फक्त मनाला ठेवू आपण. करू शकतो असं? नाही करू शकत. हे जोडूनच आहे भाग.
एक दुसऱ्याशिवाय नाही राहू शकत. एक दुसऱ्याशिवाय नाही राहू शकत. त्यांची जोडीच आहे. म्हणून आपण हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतो की व्यक्तीकडे दोनच भाग आहे. व्यक्ती दोनच घटकांनी बनलेला आहे. तो म्हणजे एक तर शरीर आणि दुसरं म्हणजे मन. शरीरात ज्ञानेंद्रिय आहे, पंचज्ञानेंद्रिय, जी ज्ञान ग्रहण करण्याचा प्रयत्न करीत असतात. बरोबर. आणि ज्ञान केलेल्या शब्दावरती, माहितीवरती विचार करण्याचं कार्य मन करत असतं. कारण मनाचा विषय आहे विचार करणं.